सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच खास असणार आहे. तुमच्या मनामध्ये काही असेल तर ते तुम्ही स्पष्टपणे सांगा. तुमच्या प्रगतीचे नवनवीन मार्ग आज खुले होतील. महिलांनी आपल्या करिअरबद्दल अधिक गांभीर्याने विचार करण्याची फार गरज आहे. प्रॉपर्टी खरेदीसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. पैशांच्या व्यवहारामध्ये मात्र तुम्ही काळजी घ्या. तुमच्या कमाईतून काही पैसे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी आज वाचवून ठेवू शकता. तुम्ही तुमचा दिलेला शब्द पूर्ण न केल्याने तुमचा मित्र तुमच्यावरती नाराज होऊ शकतो. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तुम्ही काहीतरी नवीन निर्णय घेऊ शकता. व्यापार आणि नोकरीमध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. वडिलांच्या कामामध्ये तुमचं सहकार्य हे कौतुकास्पद ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांना तुमच्याबद्दल ईर्ष्या वाटू शकते, मात्र सोबत काम करणाऱ्या लोकांकडनं तुम्हाला आनंद मात्र मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची आराधना करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणाच्याही बोलण्यानं तुम्ही ते मनाला लावून घेऊ नका. नोकरी करणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची मोठी गरज आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला जबरदस्त यश मिळेल. कामासाठी केलेले प्रयत्न तुम्हाला चांगले परिणाम देतील. वडीलधाऱ्यांनी दिलेल्या कुठल्याही सल्ल्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या नात्यातील गोष्टी आज पुढे सरकतील. मित्रांसोबत काही गोष्टी आज तुम्ही शेअर करू शकता. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक नवीन आकर्षण येईल. तुमच्या हुशारीनं आणि समजूतदारपणानं तुम्ही कामं उत्तम प्रकारे पूर्ण कराल. व्यवसायामध्ये आज तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. अधिकाऱ्यांसमोर तुमची बाजू मांडण्यासाठी ही एक योग्य वेळ आहे. तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागू शकतं. पैशांच्या बाबतीमध्ये तुम्हाला आज चांगले यश मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. जास्त नफा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या भावंडांची मदत घेऊ शकता. मित्रांच्या सहकार्यानं अवघड कामं आज सहज पूर्ण होतील. महिलांना घरगुती वस्तू खरेदी कराव्या लागतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यश मिळेल. कलाकारांसाठी आजचा दिवस हा विशेष राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. कापड व्यवसायामध्ये आज तुम्हाला चांगला नफा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही आज गुंतवणूक करू शकता. सासरच्या लोकांशी तुमचं चांगलं बोलणं होईल. नोकरीमध्ये तुम्हाला आज यश मिळेल. जबाबदारीच्या कामात कुठलीही हयगय तुम्ही करू नका. तुमची अडकलेली कामं सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी शिफारस घ्यावी लागू शकते. जर तुम्ही विमा किंवा गुंतवणुकीशी संबंधित काही योजना आखत असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस हा शुभ आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या चांगल्या संधी मिळू शकतील. तुमच्या कौटुंबिक व्यवसायामध्ये तुम्हाला आज तुमच्या जीवनसाथीदाराचं ऐकावं लागू शकतं. व्यापाऱ्यांना सरकारी नियमांमुळे काही अडचणी येऊ शकतात. सोशल मीडियाद्वारे तुमचा एखादा नवीन मित्र किंवा मैत्रीण बनेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा अर्चा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अज्ञात स्रोताकडनं पैसे मिळू शकतात. एखाद्या नवीन प्रोजेक्टवरती तुम्ही काम केल्यानं तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तरुणांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी देखील चांगल्या राहतील. तुम्ही आई वडिलांसोबत खरेदीसाठी बाहेर जाऊ शकता. महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा. तुम्ही एखादी कविता किंवा कथा लिहू शकता. ती पुढे जाऊन तुम्हाला चांगला आर्थिक लाभही देईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सकारात्मक विचारांमुळे तुमचे कुटुंबीय आनंदी होतील. नोकरीमध्ये बँकिंग क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ फायद्याचा आहे. पूर्वी रखडलेले प्रॉपर्टीचे व्यवहार आता फायदेशीर ठरू शकतील. मुलांकडनं तुम्हाला आज एक प्रकारचं समाधान मिळेल. तुमच्या जीवनसाथीदाराच्या नावानं केलेल्या कामात तुम्हाला फायदा होईल. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना मोठं यश मिळू शकतं. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं नवीन कामामध्ये मन लागेल. तुम्ही तुमच्या पराक्रमाने आणि धैर्यानं पैसे कमावण्यात यशस्वी व्हाल. तरुणांना करिअरशी संबंधित नवीन माहिती मिळेल. कामाशी संबंधित गोष्टींमध्ये हळूहळू प्रगती दिसून येईल. भूतकाळामध्ये घडलेल्या घटनेमुळे केवळ वाद निर्माण होऊ शकतो. आज अनावश्यक समस्यांवरती तुम्ही नियंत्रण मिळवण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही केलेल्या कामांमुळे फार आनंदी असाल. एखाद्या खास विषयावरती तुमचा दृष्टिकोन आज बदलू शकतो. उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात. ऑनलाईन व्यवहारांमध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांना आज करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज ईश्वराच्या कृपेनं तुमची अनेक कामं पूर्ण होऊ शकतात. जीवनसाथीदाराच्या मदतीनं तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. तुमच्या वेळेचा सदुपयोग केल्यानं तुम्हाला फायदा होईल. तुम्ही खर्चामध्ये कपात करण्याचा प्रयत्न करायला हवा. तुमच्या घरातील महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्ही आज मदत कराल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबियांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.